आज जेवणामध्ये बनवलेली आहे बटाट्याची रस्सा भाजी बनवली, मुगाची डाळ पण टाकलेली आहे मी आणि इथे पाणी गरम करून ठेवलं, त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे। पाणी याच्यात टाकूया, रस्सा भाजी करायची कालवण। आता मुगाची डाळ शिजली ना की भाजी मिळून येईल। सध्या मार्केटमध्ये सगळीकडेच कैरीचं सीझन आलेलं आहे, तर मी कैरी घेऊन आले होते आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलं इथे। जरा वेळ ठेवलं ना छान म्हणजे ते मुरतं हळद आणि मीठ त्याच्यात आणि खूप टेस्टी लागते। जेवताना तोंडी लावायला फार आवडतं मला। आता हा आहे नेक्स्ट डे, मी या दिवशी केली होती पनीरची भाजी। गेल्या 3-4 दिवसांमध्ये मी काय काय रेसिपी बनवल्या हा तुमच्यासोबत मी शेअर करते। तर पनीरची भाजी बनवली होती आणि त्यासोबत चपाती। आता त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मी बनवलेली कढी। ही कढी मी दह्यापासून बनवलेली आहे। बरेच जण विकत ताक घेऊन येतात आणि त्याची कढी बनवतात, पण त्यापेक्षा घरच्या दह्याची कढी किंवा दही विकत आणलेलं असेल तर त्याची कढी बनवलेली खूप टेस्टी लागते। आणि त्यासोबत मी कोबीची भाजी देखील केलेली आहे। मटरचा सीझन जवळपास संपलेलाच आहे, पण मी स्टोअर करून ठेवले ते काही मटर फ्रीझरमध्ये, ते मी आता या कोबीच्या भाजीत घालते आणि संपला आता मटरचा सीझन ऑलमोस्ट संपला। नेक्स्ट इयरच आपल्याला खायला मिळतील। 2 किलो मटार मी स्टोअर करून ठेवला होता। आता 2 किलो मटार आणला, पण त्याच्यातला अर्धा तर कचराच निघतो आणि अर्धे मटार असतात, म्हणजे 1 किलो असेल पकडा आणि तो आता संपलेला आहे। थोडाफार दिसतो मार्केटमध्ये अजून, पण इतका नाही जितका आधी होता। तर अशा पद्धतीचं हे जेवण आहे। त्यानंतर त्याच दिवशी रात्री मी वरण भात असं सिंपल जेवण बनवलं होतं आणि त्याच्यासोबत काहीतरी तिखट हवं म्हणून मी शेवग्याची शेंग आहे ना ती बनवलेली। फक्त जस्ट ती पाण्यामध्ये उकळून त्यात मसाला आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलं होतं। अशी देखील शेवग्याची शेंग खूप टेस्टी लागते सुकी। आणि डाळ भातावर तूप घातलं भरपूर असं आणि शेवग्याची शेंग असं जेवण होतं। त्यानंतर नेक्स्ट डे होता संडे आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो बाहेर। विद्यार्थी शिबिर होतं एका ठिकाणी। सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होतं। जेवण वगैरे नाश्ता सगळं तिकडेच मिळणार होतं। तर मोठ्या लोकांना इथे सेवा करण्यासाठी बोलावलं होतं की जेवण वगैरे बनवायचं असेल किंवा मुलांना थोडंसं अटेंड करायचं असेल, व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी। तर इथे जेवणाची तयारी सुरू आहे। भाजी फोडणीला घातली होती, पण अधूनमधून ती असं मिक्स करायची होती खाली लागू नये म्हणून, तर तेच काम मी इथे करत आहे। आणि त्याच्यात काही जिन्नस टाकायचे आणखीन राहिले होते, तर ते वरचेवर टाकत होते। मग त्यांनी ते घातले की मग मिक्स करायचं, असं माझं काम इथे सुरू आहे। प्रत्येक जण न सांगता जे आपल्या वाटेला काम येईल ते करत होते। इथे मिक्स भाजी बनवलेली आहे, छोले, बटाटा, गाजर वगैरे सगळं त्याच्यात आहे। या साईडला बघा इथे डाळ आहे आणि ही पण खाली लागू नये म्हणून सारखं त्याला ढवळत राहावं लागायचं। खोबरं जे आहे ना ते वरून इथे घालतात। आता आपण तर फोडणीत घालतो, पण यांनी असं होतं की भाजलेलं खोबरं वरून घालत होते। मग ते घातलं की मिक्स करायचं होतं। एका बाजूला पीठ मळून घेत आहेत, पुऱ्या करायच्या आहेत त्याच्यासाठी। आणि दुसरीकडे बघा इथे बालसंस्कार केंद्र जे आहे ते सुरू आहे। लहान मुलांना छान असं संस्कार दिले जातात, श्लोक म्हणून घेतले जातात त्यांच्याकडून आणि त्यांना नित्यक्रमामध्ये काय काय केलं पाहिजे नियमितपणे, आपल्या सनातन संस्कृतीचे संस्कार जे आहे ते यांच्यावर केले जात आहेत आणि खूप छान वाटतं हे सगळं होत असताना बघून। पाया जितका भक्कम तितकंच पुढे भविष्य चांगलं असणार आहे। त्यामुळेच म्हणजे ह्या वयात हे सगळे संस्कार मिळणं खूप महत्त्वाचं आहे। आता इथे बघा पुऱ्या वगैरे लाटायला घेतल्या होत्या आम्ही आणि सगळेजण अगदी जीव तोडून म्हणजे सेवा करत होते, कारण सेवा मिळणं हे देखील खूप त्यासाठी भाग्य लागतं। तर हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही छानपैकी जेवण केलं। जेवणामध्ये होतं वरण भात, भाजी, पुरी आणि गुलाबजामुन आणि मग आम्ही आलो घरी। तर येतानाचा हा व्ह्यू आहे। असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।